शासनाच्या नोंदीनुसार अंबेजोगाई तालुक्यातील घाटनांदूर उजनी मंडळात सर्वाधिक पाऊस झाला आहे। मात्र प्रत्यक्षात पाहिले तर तालुक्यातील एकही गाव असे शिल्लक नाही ज्या गावच्या शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन, ऊस अथवा कोणतेही पीक नुकसानीपासून बाजूला राहिले असे नाही। त्यामुळे सरसकट नुकसानीचा मावेजा मिळावा अशी शेतकऱ्यातून मागणी होत आहे। उजनी ते धसवाडी या रस्त्यावरील हा पूल असून पुलावरून पाणी वाहत आहे। हे पाणी शेतात घुसून शेतीचे प्रचंड नुकसान होत आहे। शासन स्तरावर काय हालचाली आहेत, शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे तर ती कधी मिळणार कोणीही सांगू शकत नाही। बीडचे पालकमंत्री अजितदादा पवार आहेत, ते एवढे शिस्तीचे आहेत की त्यांना कोणातही विचारण्याची हिंमत नाही। जनता शासनाच्या मदतीची वाट पाहत आहे। घाटनांदूर सर्कलमध्ये सुद्धा अतिवृष्टी झाली असल्याने शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसले। मांजरा धरणात प्रचंड पाण्याची आवक वाढली, त्यामुळे मांजरा नदीला प्रचंड पाण्याचा प्रवाह वाढला आहे। मांजरा धरणाचे 6 दरवाजे उघडले असून 2.5 मीटरच्या उंचीने ते उघडले आहेत, त्यामुळे प्रचंड विसर्ग सुरू आहे। नदीकाठच्या शेतकऱ्यांना याचा नुकसानीचा फटका बसतोय। शेतकऱ्यांचे झालेले नुकसानीची पाहणी सर्वच सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केली। आता खरी गरज आहे ती जाहीर केलेली मदत शासनाने तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावी। यासाठी विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादी शरद पवार गट, काँग्रेस, शिवसेना, उभाटा गट अशा तिन्ही पक्षाच्या वतीने शासनाला मदत निधी देण्यासाठी बाध्य करणे अपेक्षित आहे। 2 दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष अमर देशमुख यांनी जो मनोदय बोलून दाखवला रुमणे मोर्चाचा, त्याच्या अंमलबजावणीसाठी बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी पुढाकार घ्यायला हवा। कारण बीडला आमदार क्षीरसागर राज्य सरकारच्या पूर्वी जेवढ्या विरोधात होते, अलीकडे त्यांची भूमिका मवाळ झाली का अशीही चर्चा जिल्ह्यात होत आहे। विरोधी पक्षाचा जिल्ह्यात एकमेव एक आमदार व एकमेव एक खासदार आहेत, अन्यथा विरोधी पक्ष जिल्ह्यात जिवंत आहे का असेच म्हणण्याची पाळी जिल्ह्यातील जनतेवर आली आहे। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कोण कोण आक्रमक होतोय तो येणाऱ्या काळात दिसेल। मात्र सर्वात महत्त्वाचे आता पाहणीपेक्षा शासनाने जाहीर केलेल्या मदतीची शेतकऱ्याच्या खात्यावर वर्गवारी कशी करता येईल हेच पाहणे आवश्यक